ट्रोपोलाइटचा व्हिप क्रीम घेतलेला आहे। ते बाउलमध्ये मी 2 चमचे व्हिप क्रीम घेत आहे। मी बीटरने हे बीट करून घेणार आहे। आधी स्लो वर करायचं आहे। आता हे फेटून झालेलं आहे आणि हे बघा कसं घट्ट झालेलं आहे। असंच आपल्याला पाहिजे। एक ग्लास घेतला आहे आणि अशी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे। इकडं हा कॉर्नर जो आहे तो असा ठेवून तिरका ठेवून ही पिशवी ग्लासला अशी लावायची आहे। क्रीम जे व्हिप केलेलं होतं ते आता याच्यामध्ये भरत आहे। हे याच्यातली पूर्ण हवा काढून टाकायची आहे। हे असं रबरने बांधून घ्यायचं आहे। आता हे फरारो रोशर ही चॉकलेटे घेतलेली आहे। आता हे क्रश करून घेणार आहे। मी एक वाटी घेतलेली आहे। हे मी थोडंसं कुटून घेणार आहे। हे जाडसरच करायचं आहे। जाडसर कुटून घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। ब्राउनी घेतलेली आहे। याच्यामध्ये 1 चमचा मी कोको पावडर टाकत आहे। हे मी थोडंसं ग्राइंड करून घेत आहे। ग्राइंड करून घेतलेलं आहे। हे चॉकलेट वितळवलेलं घेतलेलं आहे। हे पण याच्यात टाकत आहे आणि 2 स्कूप मी चॉकलेट आईस्क्रीम घेतलेली आहे ती टाकत आहे। अर्धा ग्लास दूध घेतलेलं आहे। हे सर्व मी ग्राइंड करून घेत आहे। चॉकलेट मिल्कशेक तयार झाला आहे। आता मी ग्लासामध्ये कसा भरायचा ते मी दाखवणार आहे। ग्लास घेतला आहे आणि हे जे चॉकलेट आपण घेतलं होतं क्रश करून ते थोडंसं इथे ग्लासमध्ये खाली टाकायचं आहे। हा जो मिल्कशेक केलेला आहे तो टाकायचा आहे। थोडंसं हे क्रश केलेलं चॉकलेट टाकायचं आहे। परत मिल्कशेक टाकायचा आहे। थोडंसं चॉकलेट क्रश केलेलं टाकायचं आहे। जे व्हिप क्रीम मी हे करून ठेवलेलं आहे त्याला एकदम छोटासा कट देणार आहे। आता याच्यावर आपण थोडेसे चॉकलेट चिप्स टाकायचे आहेत। त्यावर हे क्रश केलेलं चॉकलेट ठेवायचं आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी चॉकलेट मिल्कशेक करू शकता। करायला एकदम सोपं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतं आणि खायला सुद्धा टेस्टी आहे। एकदा नक्की करून बघा।